होतो त्याच्यावरची म्हणजे कौरवांना युद्ध होऊ नये म्हणून सर्व पांडवांनी प्रयत्न केला होता, तेही त्याने मानलं नाही. शेवटी म्हणजे श्रीकृष्णाला सुद्धा मध्यस्थी करायला पाठवलं होतं, तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. त्यांना कसं संपत्तीचा अहंकार होता, ताकदीचा अहंकार होता, सैन्याचा अहंकार होता. आमचं कोणी काय हे करू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. तर त्याचं फलित सर्वनाश होतो. रावणाच्या बाबतीत तसंच, कंसाच्या बाबतीत तसंच, आपल्या दुर्योधनाच्या बाबतीत तसं घडलं. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. कवन दिस येईल कैसा, कवन दिस येईल कैसा, नकळे संपत्तीचा भरवसा, नकळे संपत्तीचा भरवसा, कवन दिस येईल कैसा. 14 चौकडिया लंकापती, 14 चौकडिया लंकापती, त्याची कोण झाली गती, त्याची कोण झाली गती, कवन दिस येईल कैसा. लंके सारिखे भुवन, लंके सारिखे भुवन, त्याचे त्यासी पारखे जाण, त्याचे त्यासी पारखे जाण, कवन दिस येईल कैसा. 33 कोटी बांधी वडी, 33 कोटी बांधी वडी, राज्य जातान लगे घडी, राज्य जातान लगे घडी, कवन दिस येईल कैसा. आयसे अहंतेने नाडिले, आयसे अहंतेने नाडिले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, कवन दिस येईल कैसा. नकळे संपत्तीचा भरवसा, नकळे संपत्तीचा भरवसा, कवन दिवस येईल कैसा, कवन दिवस येईल कैसा. रामकृष्ण. खूपच छान.